नमस्कार मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला जो क्वेश्चन 1 आहे काय फिल इन द ब्लँक्स तो बघणार आहोत। यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक डिटर्मिनंट दिलेला आहे, काय 3 2 4 5 अशा त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहे। आता या डिटर्मिनंटचं नाव आपण काय डी इक्वल टू घेऊ, डी त्याला डिनोट करू। यामध्ये बघा, चला इथे आपल्याला 3 दिलेलं आहे, नंतर बॉक्सेस दिलेले। आता आपल्याला माहिती आहे सगळ्यात सिंपल रूल आहे डिटर्मिनंट व्हॅल्यू सॉल्व करायचा, व्हॅल्यू फाइंड करायचा काय आहे, असं मल्टिप्लिकेशन पहिले। तर मग इथे काय 3 इंटू मग काय येणार आपल्याला या पहिल्या बॉक्स मध्ये 5 बघितला असा। नंतरचा रूल काय आहे, असं मल्टिप्लाय करायचं म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये 2 इंटू 4। आता बघा इंटू 4 दिलेला आहे, मग काय राहिलं इथं 2 आणि मायनस साइन आहे बरोबर। आता हा बॉक्स रिकामा आहे, इथं काय येणार 5 इंटू 3 म्हणजे 3 इंटू 5 किती येणार 15। तो इथं मायनस हे दोघांना सॉल्व्ह करून 8 आला। आता 15 मायनस 8 किती येणार 7। बघा असेच क्वेश्चन एक्झाम्पलला येतात, फाइंड द व्हॅल्यू वाले आणि हे फिलिंग द ब्लँक्स भरा। हे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे डिटर्मिनंट वरचा, त्याच्यावरचा ईच अँड एव्हरी कन्सेप्ट मी मागच्या लेक्चर मध्ये कव्हर केलेला आहे। डिटर्मिनंट मेथड सॉल्व्ह करायची मेथड आणि 3 स्टेप ते आपण सांगितलेले आहे, एकदम सिंपल भाषेत आणि विथ एक्झाम्पल त्याच्यासोबत आहे। ते तुम्ही चेक करा आणि नंतर एक्सरसाइजला सुरुवात करा सॉल्व्ह करायला। ओके, काही डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा। चला मित्रांनो, आपल्या क्लास 10 च्या विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।